नमस्कार, मी डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदच्या नवीन एका भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। स्त्री असो किंवा पुरुष, सुंदर, दाट, काळेभोर, निरोगी केस ही प्रत्येकाचीच अपेक्षा असते आणि त्यासाठी बाजारामध्ये असंख्य प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत, ते आपण वापरतोय देखील। पण वस्तुस्थिती अशी की जितक्या वेगाने हे मार्केट वाढतंय तितक्याच वेगाने अबालवृद्धांमध्ये केसांच्या अनेक समस्या, केस गळणं, वेळी पांढरे होणं किंवा कोंडा, वाढ खुंटलेली आहे, फाटे फुटतायत, ह्या खूप कॉमनली आपल्याला पाहायला मिळतात। तर केसांची काळजी घेत असताना आपल्याचकडून होणाऱ्या अशा चुका याला कारणीभूत आहेत। तर त्याच 5 चुका कोणत्या, त्यासाठी सोल्युशन काय, केसांसाठी तेल, शॅम्पू कोणतं वापरावं, नरिशमेंटसाठी हेअर मास्क म्हणून काय वापरता येईल, हे सर्व आजच्या या भागामध्ये आपण पाहणार आहोत। त्यामुळे पूर्ण व्हिडिओ नक्की पहा। आवडला तर अर्थातच लाईक, शेअर आणि हो, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहताय तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच आरोग्य सौंदर्य विषयक व्हिडिओचे अपडेट्स त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। पहिली महत्त्वाची चूक म्हणजे की चुकीचा आहार। आयुर्वेद शास्त्रानुसार आपण जे अन्न खातो, आहार घेतो, त्यापासून रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र या सप्तधातूंची निर्मिती होते। त्यातील 5वा अस्थिधातू, त्याचा मल म्हणून केस आणि नख तयार होत असतात। त्यामुळे जे अन्न आपण खातोय त्याचा डायरेक्ट परिणाम हा आपल्या केसांवर दिसून येत असतो आणि केसांसाठीचे 2 मोठे आपल्या आहारातले शत्रू, ज्याचं प्रमाण आजकाल खूप वाढतंय, सगळ्यात पहिलं म्हणजे की मीठ। भाज्यांमध्ये, जेवणामध्ये मीठ जास्त घेणं आणि जे नमकीन्स आहेत, वेफर्स, कुरकुरे, फरसाण, लोणचं, पापड यांचा अतिवापर होतोय। जे भाजी शिजवताना तुम्ही ऑब्झर्व केलं असेल किंवा काही जणांना माहिती देखील असेल, त्यामध्ये मीठ टाकलं की भाजी लवकर शिजते, तिचा गाळ होतो। त्याचप्रमाणे आपण मीठ अति प्रमाणामध्ये खाल्लं, रक्तामध्ये मिठाचं प्रमाण वाढलं तर केसांचा देखील पाक लवकर होतो आणि जे बदल केसांमध्ये 40-50 मध्ये पाहायला मिळतात तेच बदल अगदी 20-30 मध्येच व्हायला सुरुवात होते। त्यामुळे यावर कंट्रोल करणं आणि दुसरा शत्रू म्हणजे की अति तिखट, स्पायसी मसाल्याचे जे पदार्थ आहेत, चायनीज वगैरे जे पदार्थ आहेत, यामुळे होतं काय की शरीरातील उष्णता प्रचंड प्रमाणात वाढते आणि ही जी उष्णता आहे केसांच्या मुळाशी गेली की मग केस तुटणं, त्यांचा पाक होणं, म्हणजे पांढरे व्हायला लागतात लवकर। तर यावर देखील कंट्रोल करून आपले जे केस आहेत ते मेनली प्रोटीन्स पासून बनलेले असतात, केरॅटिन नावाचं जे प्रोटीन आहे त्यापासून। त्यामुळे प्रोटीन रिच डाएट घेणं, त्यासाठी दूध, दुधाचे पदार्थ, विविध डाळी, मोड आलेली कडधान्ये व्यवस्थितपणे शिजवून खावीत। त्याचप्रमाणे आवळा हा सुद्धा केसांच्या आरोग्यासाठी उत्तम सांगितलेला आहे। तेल निघणाऱ्या बिया, जवस, तीळ, शेंगदाणे यांचं देखील आहारामध्ये प्रमाण। महत्त्वाची चूक म्हणजे की रात्रीची जागरण करणं, टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप यांचा जो अति वापर आपला वाढलेला आहे, त्यामुळे ही रात्रीची जागरण होतात आणि दिवसाची झोप, यामुळे आपल्या पूर्ण शरीराला, केसांना कोरडेपणा येतो, शरीरातला वात वाढतो। त्यामुळेच केस कोरडे पडले की ती गळतात, तुटतात, त्यांची वाढ व्यवस्थितपणे होत नाही, निस्तेज दिसायला लागतात। त्यामुळे रात्रीची 8 तासांची शांत झोप घेणं आणि सकाळी किमान 15 ते 20 मिनिट हा योग्य शरीराचा व्यायाम, म्हणजे त्यातही योगासनं, प्राणायाम यांच्यासाठी देणं खूप गरजेचं आहे। महत्त्वाची चूक आजकाल अगदी 90-95% लोक जी करतात ते म्हणजे की केसांना तेल न लावणं, ऑइलिंग न करणं। केस चिकट होतात किंवा ते असे बाउन्सी दिसत नाहीत, चेहऱ्यावर तेल उतरतं, म्हणून बरेचसे असे पेशंट्स आहेत की ते सांगतात की आम्ही तेल वापरतच नाही, त्याऐवजी केमिकल युक्त सिरम, जेल यांचा वापर केला जातो। पुरुषांकडून देखील स्टायलिंगसाठी वगैरे हे जे जेल्स आहेत हे वापरले जातात आणि तेलाचा वापर हा पूर्णपणे बंद होत चाललेला आहे। तर आपली जी केसांच्या मुळाशी जी त्वचा आहे, स्काल्प आहे, त्याला नरिशमेंटसाठी म्हणून हे जे तेल आहे हे आवश्यक असतं। तुम्ही जाहिरात पाहिली असेल की तुमचे केस सर्वात दाट कधी होते, जेव्हा माझी आजी माझ्या केसांची काळजी घ्यायची। नक्कीच पाहिली असेल, ऐकली असेल। आजी काय करायची, वाटीमध्ये भरपूर असं तेल घ्यायचं, ते थोडंसं कोमट करायचं आणि अगदी 15-20 मिनिट केसांच्या मुळाशी छान असं जिरवून, मसाज करून, चोळून ती लावायची। त्या दिवशी रात्री झोप तर शांत लागायचीच, पण केसांचे जे मुळाशी त्वचा असते, स्काल्प असते, त्याला नरिशमेंट मिळून केसांची मुळं मजबूत व्हायची, घट्ट व्हायची। त्यामुळे केसांची वाढ तर चांगली व्हायचीच आणि ह्या ज्या सगळ्या आजकाल समस्या निर्माण होत आहेत त्या देखील होत नव्हत्या। हे जे ऑइलिंग आहे करणं खूप गरजेचं आहे। यासाठी तुम्ही शुद्ध खोबऱ्याचं जे तेल आहे ते सहज वापरू शकता किंवा केरळियन पद्धतीने केसांच्या सर्व समस्या
वर अतिशय गुणकारी असेल असं तेल कसं बनवायचं याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. तो व्हिडिओ देखील नक्की पाहू शकता. ते तेल खूप जास्त इफेक्टिव्ह आहे. कुठल्याही केसांच्या समस्या तुम्हाला असतील तर तेच तेल जे आहे ते सर्वांनी केसांसाठी वापरावं. आठवड्यातून 2 वेळा केस जेव्हा आपण धुतोय त्या दिवशी आदल्या रात्री जर का मसाज केला तर उत्तम. आणि ज्यांचे केस खूपच कोरडे आहेत त्यांनी रोज रात्री झोपताना केसांच्या मुळाशी तरी का होईना थोडंसं जे तेल आहे ते मसाज करून जिरवणं आवश्यक. महत्त्वाची चूक म्हणजे की केसांसाठी चुकीचे प्रॉडक्ट्स निवडणं. केसांचं जे आरोग्य आहे, सौंदर्य आहे ते चिरतरून टिकवायचं असेल तर नेहमी नैसर्गिक गोष्टींचाच वापर हा केला पाहिजे. पण आपलं काय होतं की जे आपण होम रेमेडीज वगैरे सांगतो त्याला चिकटपणा असतो, वास चांगला येत नाही. आणि या उलट जे आपण केमिकलयुक्त बाजारातले प्रॉडक्ट्स आणतो त्याला खूप छान असा सुगंध असतो, अट्रॅक्टिव्ह पॅकेजिंग असतं. त्यामुळे कुठेही ॲडव्हर्टाईज पाहायची, याच्याने तुमचे केस गळणं थांबेल, याच्याने केस वाढतील, टक्कल पडलेल्या भागावरही केस येतील असे प्रलोभनं आपल्याला जाहिरातींमधून सतत मिळत असतात. प्रॉडक्ट आणायचं, वापरायचं, बऱ्याचदा ते सूट होत नाही. त्याची ॲलर्जी म्हणून जो त्रास आहे किंवा समस्या आहे ती अजून जास्त वाढते. मग पुन्हा बंद करतो, पुन्हा अजून कुठेतरी ॲडव्हर्टाईज पाहतो कुणाच्या तरी सल्ल्याने, कुठेतरी काहीतरी केसांसाठी वापरतो. तर हे करणं चुकीचं आहे. नेहमी केसांसाठी ज्या नैसर्गिक गोष्टी आहेत त्यांचाच वापर हा केला पाहिजे. आणि त्यातही कुठले प्रॉडक्ट्स म्हणजे आपल्याला शॅम्पू जो आहे तो खूप महत्त्वाचा ठरतो. तर नेहमी शॅम्पू वापरत असताना तो माइल्ड, हर्बल, सल्फेट, पॅराबेन फ्री म्हणजे हे जे केमिकल्स आहेत हे केसांसाठी खूप घातक असे आहेत. तर शॅम्पू हा नेहमी कमी फेस असणारा असावा. जो शॅम्पू जास्त हार्श असतो, ज्याचा फेस खूप जास्त होतो तो चांगला असं आपल्याला वाटतो, पण असं अजिबातच नाहीये. असा अतिरिक्त प्रमाणामध्ये जो फेस तयार होतो त्यामुळे आपली जी स्काल्प आहे, केसांची मुळाशी त्वचा आहे, तिथे जे आवश्यक असं तेल असतं केसांच्या नरिशमेंटसाठी ते तेल सुद्धा काढून टाकलं जातं. त्यामुळे शॅम्पू तर वापरताना आपल्याला ही काळजी घ्यायचीच आहे. पतंजलीचा मिल्क प्रोटीन जो शॅम्पू आहे तो थोडासा माइल्ड आहे, तो तुम्ही वापरू शकता. किंवा सगळ्यात बेस्ट म्हणलं तर अगदी पारंपरिकरित्या आपली आजी वगैरे जे करायची की शिकेकाई, रिठा, आवळा यांची जी पावडर आहे किंवा याच्या बिया डायरेक्ट रात्री भिजवायच्या, सकाळी गरम पाण्यामध्ये उकळून गाळून ते जे पाणी आहे त्याच्याने केस धुवायचे. किंवा शक्य नसेल तर सरळ पावडर आणा, मिक्स करून ज्यावेळेस केस धुणार आहात त्यावेळेला गरम पाण्यामध्ये मिक्स करून ते जे आहे ते शॅम्पू म्हणून वापरणं हे सर्वोत्तम महत्त्वाची गोष्ट. की आजकाल खूप त्याचं प्रचंड फॅट जे तरुणांमध्ये आलेलं आहे ते म्हणजे की स्टायलिंग करणं, केसांवरती अति जी हीट आहे, उष्णता आहे ती त्याचा मारा होतोय. म्हणजे स्टायलिंग की कोणाला आपले जे केस आहेत ते तसे आवडतच नाही. ज्यांचे कुरळे आहेत त्यांना स्ट्रेट करायचे असतात, ज्यांचे स्ट्रेट आहेत त्यांना कुरळे करायचे असतात. किंवा सारखं सारखं हेअर स्टाईल्स करणं, कधीतरी अगदी काहीतरी खूप मोठा कार्यक्रम वगैरे आहे तर अशा वेळेला केलं तर त्याचा फारसा जो दुष्परिणाम आहे तो दिसून येत नाही. परंतु सततच तुम्ही हे करत असाल किंवा केस वाळवण्यासाठी सुद्धा आपल्याकडे वेळ नसतो तर प्रत्येकच वेळी केस धुतले की हेअर ड्रायरचा जो वापर आहे तो केला जातो. तर ही जी उष्णता आहे ही सुद्धा केसांच्या मुळांना कमकुवत बनवते, केसांना देखील निस्तेजपणा येतो. तात्पुरतं आपल्याला ते खूप जास्त स्टायलिश वगैरे वाटतं, परंतु लॉंग टर्मसाठी जेव्हा आपण विचार करतो तेव्हा हे जे आहेत केसांच्या समस्या वाढवण्यासाठीच कारणीभूत आहेत. तर केसांच्या कुठल्याही समस्या असतील किंवा अजून सुरू झाल्या नसतील तर भविष्यामध्ये त्या होऊ नयेत म्हणून या 5 चुका टाळा. यासोबतच आठवड्यातून 2 वेळा खूपच जास्त तुमचं उन्हामध्ये काम आहे, धुळीचं, पोल्युशनचा कॉन्टॅक्ट खूप जास्त येतोय तर 3 वेळा केस धुवा. केस धुण्या अगोदर आदल्या दिवशी रात्री केसांना ऑइल मसाज करणं गरजेचं आहे. आणि अर्धाभर तास अगोदर कोरफडीचा गर जो असतो तो किंवा फ्लॅक्सीड जेल, चवसाचं जेल घरच्या घरी सोप्या पद्धतीने आपल्याला बनवता येतो ते अर्धाभर तास आधी केसांना लावून मगच केस धुवा, जेणेकरून केसांना एक पोषण तर मिळेलच, त्यासोबत एक प्रोटेक्टिव्ह असा लेअर देखील त्यातील प्रोटीन्समुळे तयार होईल. जी माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अजून अशाच आरोग्य सौंदर्य विषयक माहितीच्या व्हिडिओसाठी खाली दिलेल्या सबस्क्राईबच्या बटनावर क्लिक करून शेजारी जे घंटीचं बटन दिलेलं आहे ते देखील प्रेस करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.